नमस्कार मित्रांनो, आपण आज चाललो आहे भाजी आणायला भाजी मार्केटमध्ये. तर चला आज बघू आपल्याला किती ताज्या भाज्या मिळतात आणि किती चांगल्यावाल्या होते. चला आपण बघूया आज कशा भाज्या भेटतात आपल्याला. चांगलेच भेटतील. बाग बघितला असेल तुम्ही, सिद्धिविनायक वडापाव माझ्या कॅमेरावर ते उलट दिसत नाव. आज गर्दी तर आपण मित्रांनो सगळे साई चौकात आहोत. इथे साई वडेवाला आणि मोरिया दूध डेअरी तर हे आहे. इथे भाजी मार्केटच्या समोरच आहे. समोर हे आणि भाजी मार्केट आहे आणि जातो कृष्णा चौकाकडे रोड जातो. आपली गाडी इथे उभे आणि हे भाजी मार्केट. खूप मोठं भाजी मार्केट आहे, ताज्या भाज्यांसाठी प्रसिद्ध. आज आपल्याला एवढी सगळ्या भाज्या घ्यायच्या आहेत. हो, भेंडी, वांगे, गवार, कारले, वाल, गाजर, काकडी, टोमॅटो आणि बटाटा. हो, तर आपली भाजी मार्केट आहे आपली. भाजी घेऊयात. पार्किंगला पण आपल्याला जागा मिळाली आता. सकाळी आलो म्हणून गर्दी नाही तर मग पार्किंगचे प्रॉब्लेम्स होतात. संध्याकाळचे तर खूप असतात. संध्याकाळी खूप प्रॉब्लेम होतात. संध्याकाळी तर सगळं. आपण इथं बघू शकता कशा प्रकारे जाहिरात चालू आहे. डाळिंब, सीताफळ. चल सरळ सरळ. थोडं मोठं भाजी मार्केट आहे रे. एकदम मोठं मार्केट आहे. चला आपल्या भाज्या घेऊयात. पार्किंगचा किती पार्किंग आहे तर मोठी आहे तशी. चल अजून शेवटच्या लाईनमध्ये जाऊन येऊ आपण. फळांचं दुकान आहे. फळे तर आपण सांगवीचं मोठ्या मार्केटमध्ये आपण आत्ता बघतोय. एकदम मोठं असं मार्केट आहे. मोठं आणि एकदम सुटसुटीत आहे सगळं. सगळे भाजी फळे सगळं मिळून जाईल आपल्याला इथं. आपल्या ताज्या भाज्या पण आपण घेऊन टाकू. डॉगिश. सर्व इथं टोमॅटो तर आपल्या झाल्यात. आता भाज्या घेऊन जाऊ आपण. भाज्या चला आपल्याला गाडीची PUC पण काढायची. आपण तिकडे जाऊया. तर आपण आलो आता PUC काढायला. तर काढू आपण गाडीची PUC. तर चला अपलोड करायला लागते. गाडी आली. आपण आहोत आता इथे पेट्रोल पंपावर. त्या पंपाजवळच आहे आपलं PUCचं. PUC काढायला आपल्याला एक 5 मिनिट लागतील. अजून 5 मिनिटात होऊन जाईल. हो. तर PUC काढायची प्रोसेस चालू आहे. गाडी चालू केलेली आहे आपण. आपली गाडी आता आपण निघलोय. चाललं आपलं PUC काढून. आता आपण आजचे आपले सगळे कामं संपलेत आणि जाऊया घरी. आता घरी जाऊन भाजी निवडायची अजून. आणि सर्वात मोठं मेन काम भाजी निवडायची.
भाजी निवडून भाजीचे आपले सगळे कामं संपून जातील. तर इकडं ट्राफिक. चला जाऊया. गणपती टायमिंगला म्हणजे हा चौक विसर्जनासाठी पण फुल पॅक झाला होता. इतकी गर्दी होती चौकातली. त्या चौकातले सगळे रस्ते ते गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 11व्या दिवशी सगळे पॅक झाले होते. घरी पोहोचून आता आपल्याला एवढ्याची भाज्या. पाण्याची टाकी घातली. हो इथं या पाण्याची टाकी पूर्ण सांगवीला पाणी देते दोन टाकी. तर आलोय आता आपण भाजी घेऊन. तर आता पद्धतीने आपली भाजी घेऊन झाली. आता घरात जाऊन निवडूया. आता घरात जाऊन निवडू आपण त्याला. आता भाज्या काढून घेऊयात सगळ्या आणलेल्या. टमॅटो निवडले होते ना तिथं एकदाच आपलं फायनली सगळं काम संपले. भाज्या आणून झाले, PUC काढून झाले. तर आजचं आपले दिवसातले सगळे काम संपलेले आहे.